मित्रांनो नमस्कार. माध्यम वृत्त व आपलं मन या यूट्यूब चॅनलमध्ये मी गोपाळ कुलकर्णी आपलं मनापासून स्वागत करतो. महाराष्ट्रामध्ये ज्या तुल्यबळ लढती झाल्या तशीच लढत लातूर विधानसभा मतदारसंघामध्ये झालेली आहे. विशेषतः लातूर जिल्ह्यातील 6ही मतदारसंघामध्ये अत्यंत चुरशीच्या निवडणुका झालेल्या आहेत. त्यातल्या त्यात लातूरकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून होतं, कारण त्याला कारण पण तसंच होतं. तर ही तुल्यबळ लढत कशी झाली आणि एकंदर लातूर जिल्ह्यातील 6ही विधानसभा मतदारसंघाबद्दल जनमत काय म्हणतं किंवा एकंदर राजकीय परिस्थिती कशी होती याबद्दल आज आपल्याला राजकीय विश्लेषक, ज्येष्ठ साहित्यिक तथा विचारवंत डॉक्टर जगन्नाथराव पाटील हे आपल्याला विश्लेषण करणार आहेत. मी त्यांचं मनापासून स्वागत करतो. नमस्कार. नमस्कार. माध्यम वृत्त आणि आपलं मनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. धन्यवाद. पाटील साहेब, आपण आजच्या व्हिडिओमध्ये लातूर जिल्ह्यातील 6 विधानसभा मतदारसंघाचं विश्लेषण करणार आहोत. पण सर्वात प्रथम जी लातूरची निवडणूक गाजलेली आहे, लातूर शहर विधानसभा मतदारसंघाची, त्याबद्दल तुमचं विश्लेषण काय? लातूर मतदारसंघामध्ये काँग्रेसचे उमेदवार अमित देशमुख हो आणि भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्यामध्ये जी लढत झाली त्यातला पहिला मुद्दा असा आहे की दोन्ही घराणे राजकीयदृष्ट्या नावाजलेले आहेत. दुसरं असं झालं की चाकूरकरांची जी प्रतिमा आहे ती जेवढी उच्च प्रतीची आहे, लातूरच नव्हे, महाराष्ट्र नव्हे, देशभरामध्ये चाकूरकरांना न ओळखणारा व्यक्ती आजही सापडत नाही. म्हणजे इतकं त्यांचं उच्च विचाराचं वर्तणूक राहिली. त्याच्यामुळं ही लढाई नक्की नेक टू नेक होणार अशीच परिस्थिती होती. आणि मग जो काही विजय काठावर झाला काँग्रेसचा, हो, तर महाराष्ट्राचे निकाल पाहताना असं लक्षात येते की एक लाट होती महाराष्ट्रात. मग त्या लाटीमध्ये सुद्धा काठावर का होत नाही पण काँग्रेस आली. याचा अर्थ आपण असा घ्यायचा की शहरामधलं जे मतदान आहे त्यातलं जातवार मतदान भारतीय जनता पार्टीला जे नेहमी कमी जास्त प्रमाणात विरोध करणारी मंडळी आहेत ती पारंपरिक मंडळी काँग्रेसला मतदान केली. म्हणजे आपण काही मुस्लिम मतदान जे भारतीय जनता पार्टीच्या नेहमी थोडंसं विचाराच्या विरोधात वगैरे असं वाटतं त्यांना की त्याच्यातली बरंच संख्या लातूरमध्ये मुस्लिम बहुसंख्य शहर असं मानलं जातं. आपल्या लातूर त्या यादीमध्ये आहे की जिथं मुस्लिम मतदार जास्त आहेत. तर ते मतदान अमित देशमुखांना बऱ्यापैकी पडलेलं आहे. दुसरं जी ग्रामीण भागातली जे 25-30 गावं आहेत त्याच्यामध्ये जेव्हा आमच्याकडं लातूरमध्ये नेहमी शिवराज पाटील लोकसभेमध्ये जेव्हा उभारायचे तेव्हा 7-8 निवडणुकीत लिंगायत मराठा वाद असायचा. त्याचा परिणामही इथं थोडासा अमित देशमुखांना त्याचा फायदा मतदान मराठा समाजाचं बऱ्यापैकी झालं. परंतु भारतीय जनता पार्टी म्हणून, चाकूरकर म्हणून आणि अर्चनाताई उमेदवार म्हणून, म्हणजे त्यांना मराठा समाजाचंही मतदान पडलं, मुस्लिम समाजाचंही मतदान पडलं, दलित समाजाचं मतदान पडलं, लिंगायत समाजाचं मतदान पडलं, सर्वसमावेशक मतदान पडल्यामुळं ते जवळपास विजयाच्या जवळ गेल्या होत्या. हा एक सगळ्यात महत्त्वाचा विषय. अच्छा. दुसरं, इथल्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या प्रस्थापित म्हणून अमित देशमुखाचं नाव होतं. जसं नेहमी लोकसभेला शिवराज पाटील प्रस्थापित असायचे, उमेदवार नवीन नवीन यायचे, मग कधी बापूसाहेब कादाते यायचे, कधी पद्मसिंह पाटील यायचे. इथं उमेदवार प्रस्थापित होते कोण? अमित देशमुख. विधानसभेला 15 वर्ष आमदार वगैरे मंत्री राहिलेले आणि तसं एकदम नवीन उमेदवार. परंतु ही जर अमित देशमुखांना विचार करायला लावणारी गोष्ट आहे की 10-15 दिवस अगोदर फक्त अर्चनाताईचं तिकीट उमेदवारी जाहीर झाली. त्यांना जर 6 महिने अगोदर सांगण्यात आलं असतं, उमेदवारी जर पहिल्या यादीत जाहीर झाली असती आणि अमित देशमुखांना लोकसभेत वेळ मिळाला, डॉक्टर काळगेंचा प्रचार करताना पूर्ण एक राऊंड अमित देशमुखाचा झाला. त्यावेळेस महाराष्ट्रात वगैरे त्यांच्याकडे फार जबाबदाऱ्या नव्हत्या.
हो. लातूरची सीट त्यांनी अगदी जिद्दीनं निवडून आणली. म्हणजे डॉक्टर काळगेंच्या विजयामध्ये अमित देशमुख आणि त्यांच्या परिवाराचा फार मोठा यशाचा वाटा आहे. पण ह्या लोकांनी काळगेच्या प्रचारातही विधानसभेचा प्रचार करून घेतला असणार. पहिला राऊंड काळगेच्या प्रचारात झाला. दुसरा राऊंड अर्चनाताई पाटील यांची उमेदवारी जाहीर व्हायच्या आत पहिले जे 8-10 दिवसाचा गॅप होता त्याच्यात झाला. तिसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते प्रस्थापित आहेत. आणि मी मागेही सांगितलं की संस्थात्मक राजकारण करणारे ही मंडळी आहे, देशमुख मंडळी संस्थात्मक राजकारण करणारी. त्यांच्या शिक्षण संस्था आहेत, त्यांचे साखर कारखाने आहेत, त्यांच्या बँका आहेत. आणि त्यामुळे संस्थेचे यांच्या कर्मचारी म्हणजे आपण त्याला पेड सर्वंट जे म्हणतो ते हजारो लोक आहेत. मग ती एक वेगळी शक्ती ह्यांची मानावी लागेल. आणि मग तरी सुद्धा मी असं म्हणेन की अमित देशमुखांना विजयी होऊनही विजय साजरा न करण्यासारखी परिस्थिती आहे. म्हणजे काठावर ते हे झाले, काठावर येणं म्हणा, ग्रामीणची सीट जाणं म्हणा. शेवटी ग्रामीण आणि शहर हे दोन्ही मिळून देशमुखांचा, विलासरावजींचा मतदारसंघ होता. ज्यांचं बद्दल लोक अजूनही म्हणतात की रात्री 2 वाजता फोन उचलायचे, 3 वाजता उचलायचे म्हणायचे. असं थोडंसं म्हणजे याचा अर्थ काय की तुम्ही विजयी झालात, परंतु तो जो विजय आहे तो लातूरच्याच लोकांना पचनी न पडणार आहे. आणि अर्चनाताईंनी तर अक्षरशः अमित देशमुखच्या तोंडाला फेसच आणलेला होता की पराभूत होतो का काय शेवटच्या, तुम्ही देखील त्याला हे आहेत साक्षीदार. प्रस्थापित म्हणून अमित देशमुखांच्यावर आपोआप काही लोकांची नाराजी येणं साहजिक आहे. परंतु अमित देशमुखावर पूर्ण मतदारसंघात सगळ्यात मोठा आरोप जर काय असेल तर ते लोकांना सहज भेटत नाहीत, असाच सगळ्यात मोठा विषय आहे. साधारण काय असतंय, पूर्ण वेळ राजकारण करणारी माणसं फार टिकली बरं का. जे पूर्ण वेळ राजकारण करत नाहीत त्या लोकांना त्यांचा वेळ वाटून जातो. मग कारखान्यात थोडा वेळ, बँकेत थोडा वेळ, शिक्षण संस्थेत थोडा वेळ, मुंबईत थोडा वेळ. आणि मग त्यांचा राजकारणाचा पार्ट जो आहे तो त्यांच्या बऱ्याच व्यवसायामध्ये राजकारण एक 10% असं आहे ते. अच्छा. पण काही लोकांचं राजकारण 100% होतं. ते लोक मग 100% राजकारण करणारी जी मंडळी आहे ती लोकांना सहज उपलब्ध असतात. आणि लातूरकरांची तीच खरी म्हणजे गरज आहे की सहज उपलब्धता पाहिजे. इथूनही पुढे जर सहज उपलब्धता नसेल तर पुढच्या काळात सुद्धा अवघड परिस्थिती निर्माण व्हायला फार वेळ लागणार नाही, हे माझं मत आहे. आता पाटील साहेब, आम्ही हे विधानसभेची निवडणूक कव्हर करत असताना आम्हाला एक प्रामुख्याने एक गोष्ट लक्षात आली की एक अर्चनाताई ही बाई असून देखील त्यांनी ज्या पद्धतीनं जिद्दीनं प्रचार केला, जनसंपर्क साधला, अक्षरशः त्यांनी पदयात्रा काढून जनतेशी संवाद साधत होत्या त्या. आणि त्यांना मिळणारा प्रतिसाद पाहता त्यांना एकंदर त्यांनी जी तुल्यबल लढत दिली तर एक म्हणतात ना, क्या खूब लढी ओ मर्दानी झाशीवाली राणी थी, अशा पद्धतीने त्यांनी ह्याला आपण असं म्हणायचं का एका वाक्यात, की अर्चनाताईला वेळ मिळाला असता तर निकाल वेगळा लागला असता. हो, ते त्या असं म्हणा. अर्चनाताईला जर असा वेळ मिळाला असता तर वेगळा निकाल लागला असता. काय झालं, भारतीय जनता पार्टी त्या नवीन आल्या. म्हणजे त्यांच्या राजकारणाची सुरुवातच भारतीय जनता पार्टीपासून आहे. बरोबर. त्या काँग्रेसच्या सभासद सुद्धा नव्हत्या. बरोबर. त्यांच्या घरात काँग्रेसचं वातावरण आहे पण त्या काँग्रेसच्या सभासद नव्हत्या. मग भारतीय जनता पार्टीमध्ये आल्यानंतर लोकसभेची सगळी सूत्र माझ्या हातात द्या असं त्यांना काही म्हणणं शक्य नव्हतं. हो. किंवा लातूर शहर आम्ही पूर्ण यंत्रणा राबवते, म्हणजे कार्यकर्त्यांच्या ओळखी होणं, संपर्क होणं, याच्यासाठी त्यांना बराच वेळ लागला. पण नवीन असून सुद्धा ज्या पद्धतीनं त्या लढल्या तर याच्यामध्ये एक नक्की आहे की त्यांना जर वेळ मिळाला असता तर निकाल नक्की वेगळे लागले असते लातूरचे सुद्धा. अच्छा. आणि आता इथून पुढे सुद्धा सहज उपलब्धता हा सगळ्यात महत्वाचा विषय राजकारण्यासाठी राहणार आहे. तुम्ही लोकांना अपॉइंटमेंट घेऊन लोकांना भेटा हे नाही चालणार. लोकांना रात्रंदिवस उपलब्ध असलं पाहिजे, सहज उपलब्ध असलं पाहिजे. बघा, लोकांचे प्रश्न आहेत ना, ते प्रश्न अनंत आहेत. ते प्रश्न कुणी देव जरी आला तर सुटत नाहीत. तुम्ही काय सोडणार? म्हणजे कुठला आमदार खासदार जरी आला, मंत्री आला तरी प्रश्न सुटत नाहीत. लोकांना मान पाहिजे, लोकांना सन्मान पाहिजे. लोकांना म्हणजे तुम्ही बघा, एकेकाळी मी वसंतदादा पाटलांच्याकडे गेलो, बऱ्याचदा जायचो. निलंगेकर साहेबांचे माझे फार जीवाचे संपर्क होते आणि मी त्यांच्याबरोबर सगळ्या नेत्याकडे पश्चिम महाराष्ट्रातल्या फिरलो. हे दरवाजे बंद करून कधीच जेवले नाहीत. ते जेवताना सोबत घेऊन जेवायचे.
निलंगेकर साहेब तर मी बघितले जे 50-50 वर्ष राहिले. आता अमित देशमुख 3 टर्म आमदार आहेत, त्यातली पहिली टर्म पूर्ण नव्हती माझ्या माहितीप्रमाणे, तर 3 टर्म आमदार आहेत. तर आत्ता जेव्हा निवडून आले तर आत्ताच ही परिस्थिती आहे. पण निलंगेकर साहेब 50 वर्ष आमदार होते. लोकांना दाढी करत बोलायचे, लोकांना जेवत बोलायचे, सोबत घेऊन जेवायचे. हे सगळे पश्चिम महाराष्ट्रातल्या नेत्यांची पद्धत होती. मराठवाड्यामध्ये असे नेते कमी झाले आणि त्याचा परिणाम आहे. लोकांना सहज उपलब्धता पाहिजे असते. लोकांना काहीतरी खूप मोठी अडचण आहे आणि तुमच्याकडे आल्यानंतर जर 4 घंटे जाणार असले तर पेशंट मरून जातो. बँकेची जप्ती यायली आहे, 1-2 दिवसाचा वेळ द्या, तुम्ही थोडं सांगा म्हणायला, जप्ती होऊन जाते. तुमची भेट सहज का नाही होत हा मुद्दा आहे. आणि तोच त्यांच्यावर सगळ्यात महत्वाचा आक्षेप लोकांनी घेतलेला आहे. बाकी त्यांच्यावर एक करप्शन केलं, हे केलं, ते केलं, असे फार मोठे आरोप नव्हते. लोकांना सहज भेटणारा आमदार पाहिजे हीच लोकांची मागणी होती. सहज उपलब्ध, म्हणजे मुंबईत राहणारा आमदार नको. त्यांच्या तुम्ही बघा, तुम्ही पूर्ण प्रचारात मुद्दे काय होते, प्रवासी आमदार नको. त्यांचे प्रचारातले मुद्दे काय होते विरोधकांचे, आपण त्रयस्थ म्हणून जर बघितलं तर विरोधकांचे मुद्दे काय होते. प्रवासी आमदार नको, मुंबईत राहणारा आमदार नको. एक कार्यकर्ता येऊन काय म्हणला माझ्याकडं, आता हे तर प्रचारात आलं नाही. एक कार्यकर्ता म्हणला की अमित देशमुखांनी जे विधानसभेमध्ये प्रश्न मांडले त्याच्यामध्ये मागचे प्रश्नामध्ये 2 प्रश्न लातूरचे आहेत आणि जास्त प्रश्न मुंबई शहराचे आहेत. म्हणजे कुलाब्याच्या रस्त्याचा सुद्धा प्रश्न त्याने मांडला. अच्छा, म्हणजे हे तुम्हाला माहितीसाठी नवीन. हो. मला एका कार्यकर्त्याने सांगितलं की विधानसभेत मांडलेले जे प्रश्न आहेत त्याच्यात सुद्धा लातूरचे कमी आहेत. आणि मग इथं जे महापालिकेची परिस्थिती आहे त्याची नाराजी आमदारावर, म्हणजे नाराजी नगरसेवकांची पण त्यांच्यावर. कारण ते बरोबर आहे ना, कारण त्यांनी तिथं जर करते धरते असतील, नेतृत्व करतात, करते धरते असणाऱ्या माणसावर खालच्या त्यांच्या लोकांना सांभाळण्याची जबाबदारी येणार. आयुक्त येत गेले मधल्या काळामध्ये, मग हे मंत्री असतानाचे आयुक्त. सगळ्यात महत्वाचा विषय तुम्हाला सांगतो, ही नाराजी लातूरामध्ये डॉक्टरांची एक घटना घडली होती की डॉक्टरांचे लायसन रिन्यू करण्यासाठी तिथं अडथळे निर्माण केले. मग आता डॉक्टरांची, आता कुठलीही गोष्ट आहे ना तारतम्य ठेवून व्हायला पाहिजे. महापालिकेत डॉक्टरांचे लायसन होते आणि डॉक्टरांचे लायसन रिन्यू करण्यासाठी वेळ लागायला, तर सगळ्या डॉक्टरांच्या चर्चा चालू झाल्या की काय आता कुलूप लावून काय सिव्हिलला थांबायचं का आपण, कारण उद्या लायसन रिन्युअल नाही झालं आणि एखादा पेशंट जर दगावला तर इन्शुरन्स मिळत नाही त्याला, इलिगल प्रॅक्टिस केल्यासारखं होतंय. तर हे अशी लहान लहान जे प्रश्न आहेत त्याचा अभ्यास त्यांनी पण करणं गरजेचं आहे की काय नेमकं लोकांची मानसिकता काय, लोकांच्या मनात आपल्याबद्दल काय आहे. म्हणजे तुम्ही कुणाला तरी एखाद्या व्यक्तीच्या कुटुंबाला मदत केलं हा मुद्दाच नाहीये. म्हणजे आपल्याकडं वैयक्तिक कामापेक्षा सार्वजनिक कामाचं महत्व फार आहे. अच्छा, आता अमित देशमुख जरी विजयी झाले असले तरी जनतेच्या मनामध्ये ज्या पद्धतीने अर्चनाताईंनी जे स्थान निर्माण केले त्यांच्याबद्दल त्याच विजयी उमेदवार असं त्यांच्यामध्ये आज मतदान. आणि त्या एकंदर असं एक या संदर्भात समारोप करताना असं की म्हणायचं मला, भिजलो आज जरी मी हा माझा अंत नाही, भिजलो आज मी जरी मी हा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. याप्रमाणे अर्चनाताईंना उज्ज्वल भविष्य आहे असं आम्हाला वाटतं. तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल? बघा, लातूर पूर्ण जिल्हाच भारतीय जनता पार्टी सगळे आमदार आलेले आहेत. निलंग्यात भाजपचा आमदार आणि औषध भाजपचा आमदार आलेला आहे. बरोबर आहे. उदगीरमध्ये आघाडीचाच आमदार आहे. ग्रामीणमध्ये आले, ग्रामीणमध्ये भाजपचा आमदार आलेला आहे. तर भारतीय जनता पार्टी लातूर शहराला एक भाजपचा आमदार दिला असं वाटतंय. आपण असे म्हणजे रमेश आप्पाची आता विधान परिषदेची कुठलीही देतील असं, म्हणजे रमेश आप्पाचीच म्हणायचं नाही, म्हणजे त्यांच्यापेक्षा कोणी सिनियर असेल तर त्याला दिली जाईल. पण ह्यांना पण नक्की मानाचं स्थान दिलं जाईल पार्टीमध्ये. आणि ह्यांचं शेवटी चाकूरकर मोठा ब्रँड आहे. म्हणजे असं काही नाही की एकदा निवडणूक झाली आणि त्याच्यामध्ये सगळं झालं. त्यांनी 2 गोष्टी या निवडणुकीमध्ये आपल्याला दिसून आल्या की पहिली गोष्ट म्हणजे त्या उभारल्यानंतर लोक रस्त्यावर आले. पहिली गोष्ट, लोकांना असं वाटलं की आश्वासन आहे, आपलं आश्वासक पर्सनॅलिटी आहे, बाबा आपल्याला रात्रंदिवस उपलब्ध असू शकतात आणि आपल्याला आधार देऊ शकतात. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट काय लक्षात आली की यांनाही कुणी पाडू शकतं. ही फार महत्वाचं आहे बरं का. म्हणजे यांना कुणीच पाडू शकत नाही अशी एक भावना असते लोकांच्या मनात. तर ग्रामीणमध्ये पडले,
उद्या शहरातही पराभव होऊ शकतो. पण ह्यांचा पराभव करणं हे काही कुणाचं टार्गेट नसतं. लोकांना सहज उपलब्ध पाहिजे माणूस, हा महत्वाचा विषय आहे. म्हणजे लातूर मतदारसंघाचं विश्लेषण काय आहे तर ते एका वाक्यात सांगता येईल की लोकांना सहज उपलब्ध नेता पाहिजे. अर्चनाच्या रूपाला ते जे पूर्वी निलंगेकर साहेब होते, शिवराज पाटील चाकूरकर असायचे. म्हणजे शिवराज पाटलांच्या बाबतीत तर असं सांगायचं की सकाळी भेटायला आलेल्या सगळ्या लोकांना घेऊन ते सकाळी नाश्ता करायचे. आपल्याला कल्पना नाही का माहित नाही मला, परंतु सकाळी जे जे लोक दिल्लीला भेटायला यायचे मंत्री असताना सुद्धा भेटायला आलेल्या सगळ्या लोकांना एवढ्या लांब आल्यानंतर सगळ्यांना टेबलवर घेऊन ते सोबत नाश्ता करायचे. दुपारचं जेवण पार्लमेंटमध्ये जेवढे लोक असायचे त्यांना भेटायला आलेले पार्लमेंटमध्ये दुपारी तिथं, म्हणजे या पद्धतीचं कल्चर असलं पाहिजे आपलं असं वाटतंय. शेवटी आपली सत्ता, आपली आमदारकी ही जर लोकांच्या जीवावर असेल, हा महत्वाचा मुद्दा आहे बरं का माझा. आपली आमदारकी, आपलं मंत्रीपद हे जर खरंच लोकांच्या जीवावर असेल तर मग तुम्ही लोकांचा मान ठेवला पाहिजे. आणि आपली आमदारकी, आपलं मंत्रीपद हे पैशाच्या जीवावर असेल, तुम्ही MLC होणार आहेत, मंत्री होणार आहेत, आणि मग असे बरेच राजकारणामध्ये लोक आहेत की जे लोकात निवडूनच येत नाहीत किंवा लोक निवडणुकीला उभाच राहत नाहीत. ते MLC होतात, मंत्री होतात, काही होतात ते. तर मग त्यांचं ठीक आहे की ते लोकात आले काय नाही आले काय त्यांना कोणी नाव ठेवू शकत नाही. लोकांच्या मतावर होऊन आमदार व्हायचं, लोकांच्या मतावर जर तुम्हाला मंत्री व्हायचं आहे, लोकांच्या मतावर जाऊन तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं आहे, तर तुम्ही लोकांना सहज उपलब्ध असलं पाहिजे असं माझं मत आहे. मग ते विरोधी पक्षाचे तुम्ही असा, सत्ताधारी पक्षाचे असा, हा काही मुद्दा. लातूर बरोबरच लातूरच्या लगत असलेल्या लातूर ग्रामीण मतदारसंघाकडे आपण आता वळूया. तर या ठिकाणी विद्यमान आमदार धीरज देशमुख यांना पराभूत करत रमेशआप्पा कराड यांनी लातूर ग्रामीणमध्ये जे कमळ फुललेलं आहे आणि त्यांनी एक हाती विजय संपादन करताना जे कष्ट घेतलेत गेल्या 5 वर्षामध्ये, वास्तविक पाहता 5 वर्षापूर्वी त्यांना आमदार तिकीट मिळायला पाहिजे होतं, परंतु भारतीय जनता पक्षानं त्यांना तिकीट दिलं गेलं नाही. युतीच्या ह्याच्यामध्ये मॅनेज सीट ती शिवसेनेकडे सुटली होती, परंतु खचून न जाता त्यांनी रमेशआप्पांनी जे मोर्चे बांधणी केली, जे काम उभं केलं, त्याचं फलस्वरूप त्यांना या निवडणुकीत मिळालेलं आहे. तर या निकालाकडे तुम्ही कसं पाहता? याचं एकच उत्तर तुम्हाला सांगतो, रमेश कराडांनी सातत्य सोडलं नाही. पहिली गोष्ट, सातत्य असणं जीवनात किती महत्वाचं असते हे त्यांच्याकडे बघून, म्हणजे 2दा ते पराभूत झाले विधानसभेला, तिसऱ्या वेळेस अचानक तिकीटच मिळालं नाही, धोका झाला. म्हणजे 15 वर्षाची तपश्चर्या आहे. 15 वर्ष ते गावात फिरले, लोकात फिरले, संपर्क करत राहिले. पार्टीनं त्यांना जिल्हाध्यक्ष केलं, पार्टीनं त्यांना आमदारकी दिली, पण त्यांनी ग्रामीणचा भाग सोडला नाही. बरोबर. म्हणजे आता मला आमदारकी मिळाली, आता 5-6 वर्ष निवांत झालो, मग आता ग्रामीणच्या भानगडीत कशाला पडायचं. लोक तुमच्याकडे लक्ष ठेवून असतात आणि लोकांना हे लक्षात येत आहे. आणि तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, लोक जातीपातीच्या वर जाऊन मदत केव्हा करतात मतदान. म्हणजे रमेश कराड निवडून आले ग्रामीणमध्ये, याचं आश्चर्य वाटायला नको तुम्हाला. ते जातीपातीच्या पुढे गेले, त्यांनी कन्सिस्टन्सी ठेवली, बरोबर, कामामध्ये सातत्य ठेवलं. त्याच्यामुळं तिथे हाच मुद्दा होता, सहज उपलब्ध आमदार पाहिजे, सारखं येणार जाणारा पाहिजे, लोकांना भेटण्यासाठी सकाळी तयारच पाहिजेत माणसं. आणि हे लोकांना खटकलं का एका घरामध्ये 2 आमदारकी नको? नाही, असे तर खूप लोकांच्या घरात आहेत. अच्छा. म्हणजे नारायण राणेचे 2 मुलं आता आमदार आहेत आणि वडील खासदार आहेत. म्हणजे लोकांना काय, तुम्ही सगळं घरबार व्हावं, कुणाला काय संबंध आहे, तुम्ही 10 लोक व्हा, कुणाला काय संबंध आहे, तुमच्या घरात 10 येऊ दे. आमचं जनता एकच अपेक्षा करते, तुम्ही उपलब्ध पाहिजे लोकांना, सहज उपलब्ध पाहिजे कुठं. आणि साध्या आणि हे सगळ्यात तुम्हाला सांगतो, 80% गरीब लोकांनाच ही अडचण आहे. जे स्वतः मजबूत असतात ना, त्यांना आमदार खासदार देऊन ते प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना मॅनेज करू शकतात, ते जाऊन आपली आपली कामं करून घेतात. गोरगरीब लोकांना आहे ना, हॉस्पिटलचे पैसे पाहिजे असतात. तुम्ही तुमचे नोकर ठेवून त्यांच्याकडून काम करून केलंय असेल, पण लोकांना तुमच्याकडून आधार पाहिजे असतो. ते लोकांना मिळाला नाही तर लोक नाराज होतात. अच्छा. आता उदगीर मतदारसंघाकडे आपण वळूया. उदगीरमध्ये विद्यमान क्रीडा मंत्री, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे हे विजयी झालेले आहेत. आणि एक उल्लेखनीय बाब अशी आहे की तुमच्या पण लक्षात आली असेल की सर्वाधिक मताधिक्य घेत जवळपास लातूर जिल्ह्यामध्ये कुणाला विलासराव देशमुख देखील यांना मताधिक्य एवढं मिळालं नव्हतं. 91,000 मताधिक्य घेत
संजय बनसोडे विजय झाले. संजय बनसोडेच्या बाबतीत तो एक मुळात कार्यकर्ता आहे. हो. संजय बनसोडे मंत्री कॅबिनेट असताना सुद्धा तो कधीच कुणाला बघा तुम्ही संजय बनसोडेंना लोक संजयराव म्हणत नाहीत, संजयरावजी म्हणत नाहीत, संजू भाऊ. हा, संजू भाऊ हे सगळ्यात महत्वाचं आहे. दुसरं तुम्हाला सांगतो, त्यांच्या बोलण्यामध्ये ते कुणालाही साहेब म्हणून बोलतात. हो हो. मान सन्मान देतात. काम हो न हो ते आश्वासक बोलतात. आणि हेच त्यांचं यश आहे. म्हणजे मंत्री असताना सुद्धा मंत्री लोकांना साहेब म्हणतो आणि साहेब बाकीचे लोक मंत्र्याला काय म्हणतात, भाऊ, दादा, अण्णा. हे फार चांगली गोष्ट आहे. अच्छा. त्याच्यामुळं बनसोडेंचं हे चढत्या क्रमानं जे लीड आता जाणवली, तर अशी काही माणसं असतात की जे जातीपातीच्या वर जाऊन ते ओपनमध्ये सुद्धा चांगल्या मतांनी निवडून येतील. उदगीरमध्ये पुन्हा रिझर्वेशन नसलं तरी ते ओपनमध्ये सुद्धा निवडून येतील. कारण शेवटी तुम्ही प्रत्येकाच्या वैयक्तिक संबंधाला फार महत्व द्या. हो हो. ह्या म्हणजे कुठल्याही निवडणुकीमध्ये वैयक्तिक संबंध म्हणजे सहजच आमदारांनी गावागावात जाऊन सहज फेरी घेतली पाहिजे, लोकांना विचारलं पाहिजे बेकार लोक किती आहेत, काय करता येईल गावामध्ये, मग तिथल्या तिथं कुटीर उद्योग तयार करणं, बाकीचे विषय तयार करणं. घरातल्या माणसांच्या अडचणीच काय, कुणाच्या तरी घरात एखादा बेकार माणूस असला की त्या बेकार माणसाला नोकरी नाही म्हणून त्याचं लग्न होत नाही, लग्न नाही म्हणून सामाजिक अस्वस्थता असते. म्हणजे एका प्रश्नातून 100 प्रश्न निर्माण होतात. त्याच्यामुळं अशा प्रश्नाकडेच राज्यकर्त्यांनी लक्ष दिलं पाहिजे. आणि संजय बनसोडेला पराभूत करण्यासाठी सर्व शक्ती पणाला लागलेल्या होत्या. म्हणजे भारतीय जनता पक्षातीलच उमेदवार यापूर्वी हे करून भालेराव यांच्या रूपानं, मी तुलना करत नाही, पण संजय बनसोडे अंतुलेसारखं आहे. अंतुले सुद्धा बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले जनरलमध्ये निवडून यायचे. हो. आणि ते म्हणजे संधी मिळाली तर उदगीरला जिल्हा करतील, उदगीरचा विकास चांगला करतील, लोक आनंदानं मतदान करतात. तुम्हाला सांगतो मी, लोकांनी चांगलं म्हणजे त्यांनी केलेल्या कामाला लोकांनी हे करतात. लोक कधी विसरत नाहीत. म्हणजे एकंदर त्यांचं कामाचं उदगीरकरांना भावले आणि ते उदगीरकरांनी त्यांना प्रश्नच नाही. म्हणजे कुठल्याही प्रॉब्लेमाला उदगीरकर भुलले नाहीत असंच म्हणायचं. त्यांनी कुठलं लग्न सोडलं नाही, कुणाचा अंत्यविधी सोडला नाही, कुणाच्या अडचणीतल्या काळात. अहो, मंत्री असताना सुद्धा रस्त्यावर कुठं अपघात झाला तर हा माणूस पटकन उतरून आपल्या गाडीत पेशंटला टाकतो, खिशातले पैसे त्या पेशंटच्या हातात ठेवतो. असं नाही करतायत सगळ्यांना. असं झाल्यावर माणसं मोठी होणारच की. हो. शेवटी तुम्ही कार्यकर्ता म्हणून आहे ज्याची चर्चा होत असते ह्या सगळ्या गोष्टीची, ह्या सगळ्याच गोष्टीची. म्हणजे लोक बोलतात ना, आता मला तर काही माहित नाही, पण लोक बोलतात की आमच्या ठिकाणी अपघात झाला तर तिथून सिव्हिल सर्जनला फोन केला, गाड्या पाठवल्या, 10 कार्यकर्त्याच्या गाड्या उतरवले, कार्यकर्ते गाडीत बसून पेशंटला पाठवलं, पटकन खिशात हात घालून सगळे पैसे घेतले, पटकन त्या पेशंटच्या हातात दिले, जा बाबा मी तिथं बोलतो, काही चिंता करू नको म्हणणार. आनंदाचा विषय आहे. राज्यकर्त्यांनी असंच वागलं पाहिजे. आता निलंगा विधानसभा मतदारसंघातील निवडणूक देखील तेवढीच चुरशीची झाली. संभाजीराव पाटील यांनी विजय तर संपादन केला, परंतु हॅट्रिक साधली त्यांनी. पण एक बाब या ठिकाणी अशी निदर्शनात आली की आमदार अमित देशमुख यांनी अशोकराव पाटील निलंगेकर यांना तिकीट न देता, म्हणजे निलंगेकरांना तिकीट न देता पहिल्यांदाच घडलं असं तिथं की दुसरा उमेदवार तिथं लादला. अमित देशमुखांची मतं लातूरमध्ये कमी होण्याचं कारण आहे ते आहे, निलंगेकर आणि चाकूरकर ह्या 2 काँग्रेसच्या लोकांना. कसं असतं की जिल्ह्यातली काँग्रेस ही 3 नावानं ओळखली जायची. पहिलं नाव होतं शिवराज पाटील चाकूरकर, शिवाजीराव पाटील निलंगेकर आणि विलासरावजी देशमुख. शिवराज पाटील चाकूरकर आणि शिवाजीराव पाटील निलंगेकरांमध्ये सिनियर शिवाजीराव पाटील निलंगेकर. पण शिवराज पाटील दिल्लीत गेले आणि मोठ्या पदावर, अजून मोठ्या पदावर गेल्यामुळं हे दोघं आणि विलासरावजी हे एकमेकाच्या समजा त्यांच्यात काही मतभेद असतील, एकमेकाच्या विरोधात कुठं काही कामही करावं लागलं असेल त्यांना, पण ह्या तिघांनी मिळून काँग्रेस चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्रात आणि देशामध्ये पण रुजवली. आणि मग काय झालं, या लोकांनी संस्थात्मक कामाला मदत केली. नंतर जे शिवाजीराव पाटील निलंगेकरांचं कुटुंब आणि शिवराज पाटील चाकूरकरांच्या कुटुंबामध्ये काँग्रेसमध्ये कुठलंही मोठं पद मिळालं नाही भविष्यात. आणि अमित देशमुख आमदार झाले, त्यांच्याकडं दिलीपरावजी ज्येष्ठ होतेच, धीरज देशमुख आमदार झाले, अमित देशमुख राज्यमंत्री होते, नंतर क्रीडा कॅबिनेट मंत्री झाले. आणि मग एवढं सगळं असताना म्हणजे त्यांचं पक्षामध्ये किती चालतं
ह्याचं उदाहरण म्हणजे त्यांनी कामातला तिकीट द्यायचं ठरवलं की कामातला तिकीट मिळालं, हो त्यांनी काळगेला तिकीट द्यायचं ठरवलं की काळगेला तिकीट मिळालं, त्यांनी अभयदादा साळुंकेला तिकीट द्यायचं म्हणलं की अभयदादा साळुंकेला तिकीट मिळालं. म्हणजे ह्याचा अर्थ अमित देशमुखांचं पक्षामध्ये वजन आहे. आणि मग पक्षात वजन असताना त्यांनी निलंगेकर साहेबाच्या तिथं अशोक पाटील निलंगेकरांना मदत करायला पाहिजे होती. लातूरमध्ये पण अर्चनाताईंना त्यांनी काँग्रेसमध्ये घेऊन सोबत काम करायला पाहिजे होतं, ते त्यांनी केलं नाही. त्याचा परिणाम शहरामध्ये काही मतदान कमी झालं. आणि मग निलंग्याचं जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा संभाजीराव हे नेते स्वयंभू आहेत. हो, लातूर जिल्ह्यामधले ते आता ह्या 3 नेत्यानंतर, म्हणजे कोणते 3 नेते? शिवराज पाटील चाकूरकर, विलासरावजी देशमुख आणि शिवाजीराव पाटील निलंगेकर. ह्या 3 नेत्यानंतर स्वतःच्या कर्तबगारीवर स्वकर्तृत्वानं फार कुठलाही वारसा नव्हता. म्हणजे निलंगेकर साहेबाचा सोबत त्यावेळेस वारसा नव्हता, नाव होतं पण त्यांचा वारसा अशोकरावकडेच. म्हणजे निलंगेकरांचा वारसा ते पुढे चालू देतील खऱ्या अर्थानं. तर आता स्वयंभू नेता म्हणून संभाजी निलंगेकर हेच पुढे कन्सिस्टन्सी ठेवणारे नेते आहेत. निलंगेकरांचं नाव ते पुढे सातत्यानं चालवतील असं अच्छा. आणि ते लोकांचं मत आहे. 2 मतदारसंघ राहिलेले आहेत, एक औसा आणि अहमदपूर. तर आता सुरुवातीला आपण औसा मतदारसंघाचं विश्लेषण करताना या ठिकाणी देखील दमछाक झाली अभिमन्यू पवारांना विजयी होण्यासाठी. या देखील 2 मराठा उमेदवार उभे राहिले, एक दिनकर माने विरुद्ध अभिमन्यू पवार. यात देखील अभिमन्यू पवारांनी बाजी मारली. तर एकंदर या निवडणुकीकडे तुम्ही कसं पाहता? अभिमन्यू पवाराची काही दमछाक झाली म्हणता येत नाही. अच्छा. अभिमन्यू पवाराचं नियोजन चांगलं होतं. अभिमन्यू पवारांनी कमीत कमी 15 ते 20 हजार मतदान बाहेर गेलेलं, पुणे, हैदराबाद, तिथं बैठका घेऊन गाड्या लावून त्यांनी मतदान आणून मागवून घेतलं. आणि त्यांचं उत्तम नियोजन होतं. अर्थात कसं असतंय की बघा, कुठल्याही राजकारणातल्या माणसाची ही सगळ्यात मोठी अडचण आहे की तुमची प्रगती व्हायला लागली की लोक विरोध करतात. तुम्ही थोडं प्रगतीवर, आता अभिमन्यू पहिल्यांदा 5 वर्ष आमदार झाले, आता दुसऱ्यांदा 5 वर्ष आमदार झाले, त्याची प्रगती दिसली की लोकांनी काही विरोध केला असेल. पण असं नाही, अभिमन्यू पवार याची दमछाक वगैरे काही झाली नाही. चांगल्या मताने ते चांगलं काम केलं त्याने. आणि लोकांचं ते म्हणजे एकतर संघाच्या विचाराचे, फडणवीस मुख्यमंत्री असताना 5 वर्ष त्याने लोकांना मदत केली. बरोबर. आणि 10 वर्ष आमदार असलेले प्रस्थापित बसवराजी पाटील जे आता भाजपमध्ये आलेत ना, त्यांचा पराभव करून अभिमन्यू जेव्हा निवडून आले तेव्हा लोकांना अशी अपेक्षा होती की चांगलं काम करावं. आणि ते त्यांचं कार्यालय 2-3 ठिकाणी करून ते लोकांना भेटतात. जो मुद्दा पहिल्यांदा आला ना, सहज उपलब्धता, त्या अभिमन्यूची फार आहे. ते तुम्ही कधी फोन करून बघा, ते फोन उचलतात. तुम्ही भेटायचं म्हणलं ते ताबडतोब भेटतात. लोकांना हेच पाहिजे, हे सगळ्यात पहिले तुम्ही लक्षात घ्या. सहज उपलब्ध होणारा, सहज उपलब्ध, सहज फोन. तुम्हाला अडचण कुणाला सांगायची? मग तुम्हाला लोकांनी निवडून द्यायचं ना, अडचण झाली तर मग लोकांनी कसं, कुणाकडे जायचं लोकांनी? बरोबर आहे. नाही, मी तुम्ही बघा, एखादा गंभीर आजारी असलेला माणूस कुटुंबातले सगळे लोक पेशंट म्हणून घेऊन चालले, डॉक्टर उपलब्ध जर नाही झाला तर रुग्णाचे सगळे नातेवाईक कसे कासावीस होतात. तसं लोकप्रतिनिधी उपलब्ध नाही झालं की लोक कासावीस होतात. नाही, मी मध्यंतरी बोलताना तुम्हाला सांगितलं की बाबा हे दमछाक झाली, ह्या अर्थाने मी म्हटलं तुम्हाला की अभिमन्यू पवार यांना पराभूत करण्यासाठी सर्व शक्ती कार्यरत होत्या. आणि स्वकीय लोकच त्यांचा पराभव करण्यासाठी हे होते. म्हणजे भारतीय जनता पार्टीतील काही यंत्रणा देखील त्यांना कामाला लागली. नाही, स्वकीय वगैरे हे अफवा असतात. अच्छा, हे अफवा होती. पार्टी म्हणून लातूर जिल्ह्यामध्ये काँग्रेसचा नेता म्हणून अमित देशमुखांचं नाव आहे. मग अमित देशमुखांनी जिल्ह्यामध्ये, त्यांना तर बाहेरही हेलिकॉप्टर दिलं पक्षानं फिरायला, मग ते जिल्ह्यामध्ये तर फिरणारच ना. त्यांना जिल्ह्यातले जेवढे त्यांना आमदार पाडता येतील भारतीय जनता पार्टीचे, तेवढं त्यांचं क्रेडिट वर वाढणार. त्यांना जिल्ह्याची जबाबदारी आहे, समजा मराठवाड्याची जबाबदारी आहे, तर त्यांनी ते करणारच ना. त्यांच्या कारखान्याचं कार्यक्षेत्र आहे, 2-3 कारखान्याच्या कार्यक्षेत्रात, मांजराचे पण काही गावं कार्यक्षेत्रातले असतील. तिकडं निलंगा तालुक्यात आता त्यांचा एक कारखाना आहे देवणी भागामध्ये, काय त्या कारखान्याचं नाव, ते तिकडं पण आहे देवणी भागामध्ये कारखाना, जागृती कारखाना, तो आहे त्या कार्यक्षेत्रात. निलंग्याचा कारखाना आता जो ह्याने चालवायला घेतला असं ऐकतो, तो कार्यक्षेत्रातला आहे. मग त्यांचे काही संपर्कातले लोक गाव आहेत. तर
आणि इकडं पण निलंगा तालुका पानचिंचोलीपर्यंत आहे, इकडं पानचिंचोली, कोथशिवनी, म्हणजे बाभळगावला लागून असणारी गावं पण आहेत. मग त्याने उमेदवारी देताना पण त्यांच्या गावाच्या लगतच्या माणसालाच उमेदवारी दिली. ते करणारच ना, ते औषधाला पण निलंग्याला पण त्यांनी करणार काम, विरोधात काम करायचा प्रयत्न केला. ते पक्षाचंच त्यांचं काम आहे म्हणून केलं, पण दमछाक नाही झाली. म्हणजे माझं असं मत आहे की मताची टक्केवारी कमी जास्त होत असेल, पण निलंगा मतदारसंघात किंवा औसा मतदारसंघात किंवा ग्रामीण भागात मतदारसंघात दमछाक झाली असं म्हणता येत नाही. हे 5-10 हजाराच्या लीडनं जरी ग्रामीण भाग निवडून आला असला तर हे ब्रँड नेते आहेत ना. हो, लातूर ग्रामीणला सुद्धा आता विलासरावजींचा चिरंजीव म्हणून ब्रँडच आहे ना. त्यांना पाडू नये नाही तशी सोपी गोष्ट नसते. हो. आणि अहमदपूर विधानसभा मतदारसंघामध्ये अजितदादा पवारांचे बाबासाहेब पाटील विजयी झाले. तिथं बंडखोरी होऊन गणेशदादा हाके पाटील देखील उभारले होते, परंतु परत ते सीट कायम राखण्यामध्ये त्यांना यश मिळालं. तर याकडे कसं पाहता तुम्ही? अहमदपूर मतदारसंघ जे आहे ना, त्या मतदारसंघाची तुम्ही रचना बघा. सुरुवातीला महालिंगप्पा सांगवीकर 10 वर्ष तिथे आमदार होते. हो, काँग्रेसचे. त्याच्यानंतर एक काळ किसनराव देशमुख आमदार होते, पण त्याच्यानंतर भगवानराव नागरगोजे आमदार. हो. एकदा बबुराव खंदाडे आमदार झाले. म्हणजे तो मतदारसंघ हा असं एका ठराविक पक्षाला आहे नाही, म्हणजे तो मतदारसंघ नागरगोजे आणि खंदाडे हे भाजपकडून आमदार होते. महालिंगप्पा काँग्रेसकडे. बाबासाहेब पाटील सुरुवातीला काँग्रेसचे आमदार होते, नंतर ते राष्ट्रवादीत गेले, राष्ट्रवादीचे आमदार. म्हणजे मला सांगायचा मुद्दा हा आहे की तिथं पक्षापेक्षा जास्त वैयक्तिक संबंधावर राजकारण चालावं. तिथले जे काही जातीचे बेस आहेत, तिथला जो मतदारसंघाची रचना आहे त्याच्यावरून तिथं असं कोणी मी ह्या जातीचा आहे म्हणून निवडून येईन, मी ह्या जातीचा आहे म्हणून निवडून येईन असं होत नाही. म्हणजे मराठा विरुद्ध ओबीसी अशी लढत झाली असं म्हणतात? नाही. मग मराठा विरुद्ध ओबीसी झाली असते तर सगळे ओबीसी मिळून निवडूनच यायला पाहिजे. नागरगोजे आणि खंदाडे निवडूनच आले ना तिथं. हो, नागरगोजे यांना त्या काळामध्ये फार टफ लढाई देऊन निवडून आले. हो, बबुराव खंदाडे असंच निवडून आले. खरं तर मग तिथं ओबीसी म्हणल्यावर मतविभागणी विनायकराव पाटील आणि बाबासाहेब पाटलांच्या मतविभागणीमध्ये गणेशदादा हाके निवडून येणं गरजेचं होतं, मग ते नाही आले. हो, म्हणजे ह्याचाच अर्थ मतविभागणी झाली नाही. अच्छा. काही सुरुवातीच्या काही फेरीमध्ये गणेशदादा हाके पुढे होते, पण नंतर ते लीड त्यांना टिकवता आले ती पुढे, असं झालं. नाही, मग मुळात काय की सर्वसमावेशक थोडंसं कमी पडले ह्याचा अर्थ. हो. काही भागामध्ये लीड मिळाली, दुसऱ्या भागात लीड न मिळू दे, पण मतं तर चांगल्या प्रकारे घेतली असती तर पहिली लीड टिकून राहिली असती, बरोबरी तर करावी लागली असती. ते तिथं कमी पडले. ते तर त्यांची इच्छा होती निवडणूक लढवायची, 2दा त्यांना उमेदवारी मिळाली नाही, त्याच्यामुळे त्यांची इच्छा पूर्ण झाली असं म्हणायचं आपण. एकूणात काय की या लातूर जिल्ह्यातील 6ही विधानसभा मतदारसंघातला जो कल आहे तो 2019ला जो होता तो जवळपास कायम राहिलेला आहे. फक्त एक ग्रामीण वगळता, ग्रामीणमध्ये फक्त भारतीय जनता पार्टीची आपण असं म्हणायचं की लातूरची एक सीट वाढली. असंच महाराष्ट्रात सीट वाढत गेल्या. हो, महायुतीचा परिणाम लातूरमध्ये ग्रामीणला झाला आणि लातूर शहरामध्ये होता राहिला. हो ना, दोन्ही काय फरक बघा तुम्ही, 7,500 7,000. हो, तर ग्रामीणमध्ये महायुतीचा उमेदवार आला, लातूरमध्ये होता राहिला परिणाम तो. पण असंच पूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुतीचा परिणाम झालेला आहे. चला, तर या आमच्या विश्लेषणाबद्दल तुम्हाला काही तुमचे मत व्यक्त करायचे असतील तर आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट्स बॉक्समध्ये जरूर नोंद करा. आणि ते मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास माध्यम वृत्त या यूट्यूब चॅनलला आणि आपलं मन या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर्नालिस्ट भैरवनाथ पाटीलसह मी गोपाळ कुलकर्णी. धन्यवाद.